नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी ॲडव्हर्ब हा टॉपिक घेऊन आली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याला इन डिटेलमध्ये शिकायचं आहे, याचे टाइप्स सुद्धा बघायचे आहे आणि याला ओळखायचं कसं, याची आयडेंटिटी, सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण शिकणार आहे। सोबतच तुमच्यासाठी होमवर्क देखील आहे व्हिडिओच्या शेवटी, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला होमवर्क देखील करता येईल। बघा, प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण शिकतो ना, ती डिटेलमध्ये शिकणं हे गरजेचं आहे। त्यामुळेच आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पार्ट हा डिटेलमध्ये शिकतोय। आपण पार्ट्स ऑफ स्पीच चालू केले आहेत, ग्रामर सिरीज चालू झाली आपली, त्यामधील हा 5 नंबरचा व्हिडिओ आहे। तर बघा, नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह ह्या 4 गोष्टींचे व्हिडिओ मी टाकले, डिटेलमध्ये आपण शिकलो। आज आपण आलोय 5 नंबरच्या व्हिडिओकडे, जो आहे ॲडव्हर्ब। ॲडव्हर्ब म्हणजे काय असतं तर ते आपल्याला समजून घ्यायचंच आहे। त्यापूर्वी मला एक हे करायचंय, तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे, ते म्हणजे उद्यापासून आपल्याला आपली स्पीकिंगची सिरीज चालू करायची आहे डे 1 पासून। बघा, बऱ्याच जणांचे मी कमेंट्स वाचले, त्याच्या अकॉर्डिंग मी डिसिजन घेतला होता की आपण आता ग्रामर सिरीज तर चालू केली आहे, आता आपण स्पीकिंगची बेसिक टू ॲडव्हान्स लेवल सिरीज चालू करतोय, ज्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस असेल, सगळ्या गोष्टी कशा करायच्या, नेमकं सुरुवात कुठून करायची। बघा, तुम्ही माझ्या समोर जे विद्यार्थी आहात ना, वेगवेगळ्या कॅटेगरीचे आहात, त्यामुळे मला तुमची लेवल तर माहीत नाही, नेमकं तुमचं बेसिक क्लिअर आहे नाही आहे, किंवा तुम्हाला सगळ्या गोष्टी येतात, कुठे काही गोष्टी अडकतात। त्यामुळे आपण एक काम करणार आहे उद्यापासून की सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकणार आहे। तर उद्यापासून तुम्ही बघा, आपण या चॅनलवरती एक दिवस स्पीकिंग, एक दिवस ग्रामर अशा पद्धतीने शिकतोय, म्हणजे तुमचं स्पीकिंग सुद्धा इम्प्रूव्ह होत आहे, सोबतच ग्रामर देखील तुम्ही शिकताय। तर उद्यापासून नोटबुक आणि तुमचा पेन घेऊन तुम्ही व्यवस्थित बसून प्रॅक्टिस करायची आहे। रोज 7 वाजता तुम्हाला व्हिडिओ मिळतो आपला। तर विद्यार्थी मित्रांनो, सोबतच तुम्हाला जर असं वाटत असेल इन डिटेल मला शिकायचं आहे घर बसल्या, तर तुम्ही स्टेप बाय स्टेप सुद्धा शिकू शकता। आपले कोर्सेस लॉन्च झाले आहेत येवले अकॅडमी ॲपवरती, स्पोकन इंग्लिश कोर्स असेल, इंग्लिश ग्रामर असेल, PDF असतील, तर ग्रामरची PDF देखील लवकरच लॉन्च होईल, जेणेकरून तुम्हाला त्याची हेल्प होईल जेव्हा तुम्हाला नोट्स वगैरे बनवायचे आहे त्यासाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घर बसल्या शिकू शकता, कोर्सेस घेऊन कमी प्राईजमध्ये आहेत। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मी चॅनलला फॉलो करू शकतो, तर तुम्ही चॅनलला फॉलो देखील करू शकता। तर या ठिकाणी आपण चालू करूया आजचा टॉपिक। आजच्या टॉपिकमध्ये आपण शिकतोय ॲडव्हर्ब। ॲडव्हर्ब म्हणजे काय असतं बघा, याला आपण क्रियाविशेषण असं म्हणत असतो। ग्रामरचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि यामध्ये स्टुडंट बरेचदा कन्फ्यूज असतात। मग ते कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करणारे असतील किंवा मग 12th-मध्ये 10th वाले असतील किंवा कोणीही असेल, बघा ग्रामर कधीही बदलत नाही। ग्रामर हा असा टॉपिक आहे, एकदा जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला, याचे रूल्स समजून घेतले, तर तुम्हाला ग्रामरवरती सुद्धा कमांड मिळवता येते। फक्त तेवढा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे। तर चला, ॲडव्हर्बला आपण समजून घेऊ। बघा, हे जे ॲडव्हर्ब आहे ना, याच्यामध्येच याची डेफिनेशन लपली आहे। याला जर आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलं, सपोज मी म्हटलं ॲड आणि वर्ब हे 2 पार्ट आहेत। आता वर्ब म्हणजे काय असतं तर वर्ब म्हणजे असतं ॲक्शन, जसं चालणे, बोलणे, धावणे, लिहिणे, है ना, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण दिवसभर करत असतो, हे जे ॲक्शन वर्ड असतात, याविषयीची ॲडिशनल माहिती जे शब्द सांगतात, त्यांनाच आपण ॲडव्हर्ब असं म्हणत असतो। किती सोपी डेफिनेशन आहे बरं याची। वर्ब, ॲडव्हर्ब म्हणजे काय, वर्ब विषयी अधिकची माहिती, ॲडिशनल माहिती सांगणारे शब्द। याची डेफिनेशन समजून घेऊ आपण। द वर्ड विच टेल समथिंग अबाउट द वर्ब अँड ॲडजेक्टिव्ह इज कॉल्ड ॲन ॲडव्हर्ब। म्हणजे क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणारे जे शब्द असतात ना, त्यांना आपण क्रियाविशेषण असं म्हणत असतो। जसं एक्झाम्पलच्या थ्रू आपण समजून घेऊ, जेणेकरून तुम्हाला लवकर समजेल। मी म्हटलं श्रेयश स्पीक्स स्लोली। आता यामध्ये आपण बघितलं की श्रेयश बोलतो, बोलतो हे झालं यामधील वर्ब। कसा बोलतो, स्लोली, हळूहळू बोलतो। आता याच्या बोलण्याविषयीची अधिकची माहिती सांगितली या स्लोली या शब्दाने। तो बोलतो मात्र हळूहळू बोलतो, हे झालं यामधील काय झालं, ॲडव्हर्ब। याला आपण ॲडव्हर्ब असं म्हणत असतो। नेक्स्ट बघा, शी गोज केअरफुली। आता ती जाते इथपर्यंत आपल्याला समजलं, मात्र ती जाते तर कशी जाते, केअरफुली जाते, काळजीपूर्वक जाते। हेच काय आहे यामधील ॲडव्हर्ब आहे, कारण जाण्याविषयी अधिकची माहिती सांगितली। जाणे तर आहे, ॲक्शन तर आहे, मात्र कशी आहे, काळजीपूर्वक। हॉर्स रन्स फास्ट। आता घोडा धावतो, मात्र धावणं जे आहे ना घोड्याचं, जे वर्ब आहे ॲक्च्युली,
हे जे धावणं आहे हे कसं आहे तर फास्ट आहे. फास्ट या शब्दाने काय केलं, या रन्सला डिस्क्राईब केलं. धावतो पण कसा धावतो, जोरात धावतो. हे आहे यामधील ॲडव्हर्ब. अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं की ॲडव्हर्ब म्हणजे काय, तर एखाद्या ॲक्शन विषयी अधिकची माहिती सांगणारे शब्द, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲडव्हर्ब असं म्हणतो. याचे टाईप्स आपण समजून घेऊ आणि हळूहळू आपण याचे सर्व जेवढे टाईप्स आहे बघा, मी 9 यामध्ये टाईप्स काढले आहेत. तर हे टाईप्स आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ आणि मग जाऊ आपण होमवर्ककडे. तर बघा या ठिकाणी टाईप्स ऑफ ॲडव्हर्ब्स. पहिला आहे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, ठिकाणदर्शक. आता ठिकाणदर्शक काय असते याची डेफिनेशन समजून घेऊ आपण. ठिकाणदर्शक म्हणजे इंडिकेट्स वेअर अँड ॲक्शन हॅपन्स. ॲक्शन कोठे होते, क्रिया कोठे होते. आता या ठिकाणी क्रिया कोठे घडते हे सांगणारे जे शब्द आहेत किंवा अव्यय आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो, ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. जसं हिअर इथे, देअर तिथे, एव्हरीवेअर, समवेअर, आउटसाइड, इनसाइड, हे काय आहे, ठिकाणदर्शक अव्यय आहे. जसं या ठिकाणी मी म्हटलं शी इज सिटिंग, ती बसली, पण कोठे बसली, हिअर इकडे, आपण ठिकाण दर्शवलं. तिच्या बसण्याविषयी आपण बोलतोय, बसते पण कशी बसते, कुठे बसते, इथे बसते, हिअर, ठिकाण दर्शवलं. द किड्स आर प्लेइंग आउटसाइड, मुले बाहेर खेळत आहेत, मुले खेळत आहे, खेळण्याविषयी आपण बोलतोय, खेळतात पण आपण ठिकाण सांगितलं, कुठे, आउटसाइड, बाहेर. ही लुक्ड एव्हरीवेअर फॉर हिज कीज. आता त्याने पाहिलं, काय पाहिलं, त्याच्या चाव्या, ज्या किल्ल्या होत्या ना त्याने पाहिल्या, कुठे पाहिल्या, सर्वत्र, एव्हरीवेअर, या ठिकाणी सुद्धा आपण ठिकाण दाखवलं. जेव्हा आपण अशा प्रकारे ठिकाण दर्शवत असतो, ठिकाण दर्शक एखाद्या वर्बचं ठिकाण आपण दर्शवलं. जसं हे पाहतो, कुठे, सगळीकडे, खेळतो, बाहेर, बसते, बसली, कुठे, इथे. तर हे काय झाले, ठिकाणदर्शक ॲडव्हर्ब झाले. यालाच आपण ॲडव्हर्ब ऑफ प्लेस असं म्हणत असतो. आता आय होप एवढ्या सोप्या पद्धतीनं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही विसरणार का, मला नाही वाटत कधी विसरणार. अशा पद्धतीने आपण याचा अभ्यास करू. चला जाऊया आपण नेक्स्ट टाईपकडे. तर नेक्स्ट टाईप आहे आपला तो म्हणजे ॲडव्हर्ब ऑफ टाईम, वेळेशी रिलेटेड. जसं याची आपण डेफिनेशन समजून घेऊ आणि तुम्हाला एक्झाम्पलच्या थ्रू मी इझिली समजावून सांगते. याची डेफिनेशन आहे बघा, इंडिकेट्स वेन अँड ॲक्शन अकर्स. मराठी मिनिंग आहे क्रिया कधी घडते हे सांगणारे अव्यय. क्रिया कधी घडते म्हणजे आज घडते, काल घडली, उद्याला घडेल. तर हे जे शब्द असतात असे दर्शवणारे, ॲक्शन कधी घडते, नाऊ, देन, एस्टरडे, टुडे, टुमॉरो, सून, लेट, अर्ली, लवकर, उशिरा, हे जे असते ना सर्व शब्द, तर हे टाईम दर्शवतात. की जसं मी म्हटलं आय विल गो टुमॉरो, जाण्याविषयी बोलतोय, मी जाईन पण कधी जाईल, उद्याला. टुमॉरो काय दाखवला, टाईम. हे काय आहे, ॲडव्हर्ब ऑफ टाईम, याला आपण असं म्हणत असतो. शी अराइव्ड अर्ली, ती आली मात्र कशी आली, अर्ली, लवकर आली. येण्याविषयी आली पण लवकर आली, आपण टाईम दर्शवला. ही लेफ्ट एस्टरडे, तो गेला पण कधी गेला, काल गेला. तर यामध्ये सुद्धा आपण काय केलं की टाईम दाखवला की पर्टिक्युलर त्या वेळेमध्ये ती ॲक्शन घडली. एस्टरडे, तो गेला पण कधी गेला, एस्टरडेला. तर यामध्ये तुम्हाला जेव्हा लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारचे टाईम दर्शविणारे जे शब्द असतात हे जेव्हा एखाद्या वर्बला काय करतात, डिस्क्राईब करतात, तेव्हा आपण त्याला ॲडव्हर्ब ऑफ टाईम या कॅटेगरीमध्ये ओळखत असतो. तुम्हाला जेव्हा एक्झाममध्ये ओळखायचं आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. चला पुढे जाऊ आपण. ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. मॅनर म्हणजे काय, पद्धत, जी रीत असते किंवा पद्धत असते, कुठल्या पद्धतीने एखादी ॲक्शन झाली. जसं मी म्हटलं, आपण डेफिनेशन बघू पहिले आणि मग बघू. डिस्क्राइब्स हाऊ अन ॲक्शन इज परफॉर्म्ड. क्रिया कशी केली जाते हे सांगणारे अव्यय. जसं मॅनर म्हणजे प्रत्येकाची पद्धत असते, कोणी क्विकली पटकन करते, कोणी हळूहळू करते, कोणी काळजीपूर्वक करते, कोणी आनंदाने करते, कोणी दुःखाने करते, है ना, कोणी एकदम ब्युटिफाय करून ब्युटिफुली करते. तर हे जे असतात म्हणजे ती पद्धत आहे वेगवेगळी. तर त्या पद्धती दर्शवणारे जे शब्द आहेत ना त्यांना आपण ॲडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणतो. जसं मी एक्झाम्पलमध्ये घेतलं आहे हे बघूया आपण इथे. क्विकली, स्लोली, केअरफुली, हॅपीली, अँग्रीली, ब्युटिफुली.
ही स्पीक सॉफ्टली. आता तो बोलतो, पण कसा बोलतो? सॉफ्टली, सौम्यपणे. त्याच्या बोलण्याविषयी सांगतोय आपण. तो बोलतो, मात्र कसा बोलतो? सॉफ्टली, सौम्यपणे बोलतो. तर हे सॉफ्टली काय आहे? ही पद्धत आहे एक, है ना. प्रत्येकाची पद्धत आहे वेगवेगळी. नेक्स्ट आहे शी वर्क. ती काम करते, पण कशी करते? हार्ड करते. म्हणजे ती कशी करते? कठोरपणे किंवा खूप मेहनतीचे काम करते. तर कामाविषयी तर आपण सांगतोय, पण तिची पद्धत कशी आहे? हार्ड, कठोरपणे काम करते, मेहनतीने करते, असं आपण याला म्हणू शकतो. दे डान्स्ड. आता ते डान्स करतात, मात्र कसे करतात? ग्रेसफुली, मोहकपणे. त्यांची कशी पद्धत आहे? कसं मॅनर आहे त्यांचं डान्स करण्याचं? अगदी मोहकपणे. दे डान्स ग्रेसफुली. अशा पद्धतीने आपण यांना लक्षात ठेवायचे. बघा थोडा डिफरन्स आहे. लक्षात ठेवणं होऊ शकतं. तुम्हाला असं वाटेल मॅम थोडं हार्ड वाटतंय, मात्र तुम्हाला जेव्हा तुम्ही नोट डाऊन करून ठेवाल प्रत्येक गोष्ट, तेव्हा तुमच्यासुद्धा लक्षात येईल. याचा अभ्यास जेव्हा तुम्ही व्यवस्थित कराल. नेक्स्ट आहे बघा ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? वारंवारता. एखादी गोष्ट कितीदा घडते. जसं या ठिकाणी आपण याची डेफिनेशन बघू आणि मग एक्झाम्पल देखील. जसं मी म्हटलं, इंडिकेट्स हाऊ ऑफन अँड ॲक्शन अकर्स. क्रिया किती वेळा घडते हे सांगणारे अव्यय. जसं एखाद्या गोष्टीची फ्रिक्वेन्सी, जसं नेहमी घडते, है ना, वारंवार घडते, कधी कधी घडते, रेअरली, क्वचितच घडते, कधीच घडत नाही, ओकेजनली घडते. तर हे जे असते ना फ्रिक्वेन्सी दर्शवणारे, वारंवारता दर्शवणारे, म्हणजे एखादं काम होते पण कितीदा होते हे दर्शवणारे जे शब्द आहेत त्यांनाच आपण ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणत असतो. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलं, ही ऑलवेज ड्रिंक्स कॉफी इन द मॉर्निंग. आता यामध्ये आपण तो कॉफी पितो, कधी पितो? दररोज सकाळी तो कॉफी पितो. तर यामध्ये ऑलवेज शब्दानं काय सांगितली? फ्रिक्वेन्सी दाखवली, वारंवारता दाखवली की नेहमी. असं तो कसं करतो? नेहमी. कॉफी पिण्याविषयी आपण बोलतोय की नेहमी तो असं करतो. यामध्ये वारंवारता दर्शवली. शी रेअरली गोज आउट. ती जाते बाहेर, मात्र कशी जाते? क्वचितच जाते, कधी कधीच जाते. त्यामुळे या रेअरलीनं काय सांगितलं? फ्रिक्वेन्सी सांगितली तिच्या जाण्याविषयी. आय समटाइम्स वॉच TV ॲट नाईट. आता मी टी व्ही पाहते, पण या ठिकाणी मी काय दाखवली? त्याची फ्रिक्वेन्सी दाखवली की मी कधीच TV पाहते. रोजची गोष्ट सांगते का? नाही. मी पाहते TV, मात्र कधी. या शब्दाने काय दर्शवलं? पाहणं तर आहे, मात्र कसं आहे? कधी, समटाईम. वारंवारता सांगितली. तर असे जे शब्द असतात यांना आपण या कॅटेगरीमध्ये डिवाइड करत असतो. जेव्हा तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की हे वारंवारता दर्शवते. एखादी गोष्ट किती वेळा होते, है ना, तर त्यावेळी हे शब्द जेव्हा आले तेव्हा तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. कधीच घडत नाही, ओकेजनली घडते, नेहमी घडते, क्वचितच घडते, असे शब्द. ओके, चला जाऊ आपण नेक्स्ट टाईपकडे. नेक्स्ट टाईप जो आहे तो आहे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. बघू आपण प्रमाणदर्शक. जसं प्रमाण दाखवलेलं असतं यामध्ये. तर चला याची डेफिनेशन समजून घेऊ आणि मग समोर जाऊ. डिस्क्राइब्स द इंटेन्सिटी ऑर डिग्री ऑफ अन ॲक्शन. क्रिया किती प्रमाणात घडते हे सांगणारे अव्यय. किती प्रमाणात घडते. जसं एक्झाम्पल आपण बघू, त्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल. जसं व्हेरी असेल, क्वाईट असेल, टू असेल, ऑलमोस्ट असेल, कम्प्लिटली असेल, टोटली, एक्स्ट्रीमली, इनफ. आता एक्झाम्पलच्या थ्रू समजून घेऊ आपण. ही इज व्हेरी टायर्ड. तो खूप थकला आहे. आता यामध्ये आपण प्रमाण दाखवलं की तो थकला, मात्र त्याचं प्रमाण किती आहे? खूप आहे, खूप जास्त आहे ना. त्यामुळे हे काय झालं? यामध्ये ॲडव्हर्ब ऑफ डिग्री, प्रमाण दर्शवलं यामध्ये. शी इज टू बिझी टू टॉक. ती बोलण्यासाठी खूपच व्यस्त आहे. ती व्यस्त आहे, मात्र कशी आहे? बोलण्यासाठी व्यस्त आहे. व्यस्त, जास्त व्यस्त आहे. यामध्ये प्रमाण दाखवलं की टू बिझी. द मूवी वॉज क्वाईट इंटरेस्टिंग. आता चित्रपट इंटरेस्टिंग होता, मात्र कसा होता? तो खूप जास्त इंटरेस्टिंग होता. क्वाईट, खूपच इंटरेस्टिंग. यामध्ये प्रमाण आपण बघा, बरेचशा गोष्टी आपण जेव्हा सांगत असतो त्यामध्ये आपल्याला प्रमाण एक्झॅक्टली आपण सांगू शकतो का? म्हणजे आपला आनंद जो आहे त्याचं प्रमाण आपण सांगू शकत नाही. एखादी गोष्ट, आता बघा मूवी कशी होती? इंटरेस्टिंग होती, पण तिचा इंटरेस्टिंग किती होती? खूपच इंटरेस्टिंग. असं आपण जेव्हा सांगत आहे यामध्ये ते जे शब्द आहे यांना प्रमाण दर्शवलं.
तर हे असे जे शब्द असतात ना, हे काय आहेत, यामध्ये ॲडव्हर्ब ऑफ डिग्री, प्रमाण दर्शवणारे. यामध्ये मी तुम्हाला बरेचसे शब्द या ठिकाणी लिहून सुद्धा दिले आहेत. तर चला जाऊया आपण समोर ॲडव्हर्ब ऑफ रिझनकडे, हे बघून घेऊ आपण आणि मग जाऊया आपण समोर. ठीक आहे. तर बघा, ॲडव्हर्ब ऑफ रिझन जे आहे म्हणजे कारण सांगणे. जसं एखादी ॲक्शन का बरं घडली नाही, त्याचं रिझन दर्शक जे शब्द आहेत ते. जसं एक्सप्लेन्स व्हाय अँड ॲक्शन हॅपन्स, क्रिया का घडली हे सांगणारे शब्द किंवा अव्यय असं आपण त्याला म्हणू शकतो. देअर फॉर रिझन सांगतो आपण, हेन्स असेल डज, बिकॉज, सिन्स, अकॉर्डिंगली, ॲज. आता एक्झाम्पलच्या थ्रू आपण समजून घेऊ. ही लेफ्ट अर्ली बिकॉज ही वॉज टायर्ड. आता तो लवकर गेला कारण तो थकला होता. यामध्ये रिझन सांगण्यासाठी आपण बिकॉजचा यूज केला. तो गेला, मात्र का बरं गेला याचं कारण सांगणारा जो शब्द आहे बिकॉज, तर हाच आहे ॲडव्हर्ब ऑफ रिझन या कॅटेगरीमधील. नेक्स्ट आहे बघा, शी स्टेड होम देअर फॉर शी मिस्ड द इव्हेंट. ती घरी राहिली त्यामुळे तिने कार्यक्रम चुकवला. आता ती घरी राहिली ना, त्यामुळे देअर फॉरने काय सांगितलंय, रिझन सांगितलं की त्यामुळे काय झालं की तिने इव्हेंट मिस केला. शी स्टडीड हार्ड, ही स्टडीड हार्ड, त्याने मेहनत केली. सो ही पास्ड द एक्झाम, तर त्याने मेहनत केली ना त्या कारणाने. या ठिकाणी सोनी काय केलं, कारण सांगितलं, त्यामुळे किंवा म्हणून सुद्धा म्हणू शकतो आपण. त्याने मेहनत केली म्हणून त्याने परीक्षा पास केली. तर परीक्षा पास करण्याचं रिझन काय आहे, तर त्याने मेहनत केली. तर यामध्ये तुम्हाला जे हे सो दिसत आहे किंवा यामध्ये तुम्हाला देअर फॉर दिसत आहे, यामध्ये बिकॉज दिसत आहे, हे काय दाखवतात, रिझन. तर हे जे शब्द आहेत की एखादी ॲक्शन का बरं घडली याचं रिझन दर्शवणारे हे शब्द आहेत, म्हणून आपण याला ॲडव्हर्ब ऑफ रिझनमध्ये काय करतो, काउंट करतो. तर चला आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊया, जो आहे ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन म्हणजे सकारात्मक अव्यय. तर मी स्क्रीनला थोडं खाली घेते जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतील. चला आपण शिकूया आता ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन, सकारात्मक अव्यय. तर यामध्ये बघा, याची डेफिनेशन आहे, एक्सप्रेसेस सर्टेनिटी, अग्रीमेंट ऑर कन्फर्मेशन. जसं वाक्याला सकारात्मकता दर्शविणारे अव्यय जे असतात, जसं शुअरली, सर्टनली, डेफिनेटली, येस. जसं एखादं काम, एखादी ॲक्शन ते नक्की होईल म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, की तुम्हाला बॉसनं ऑर्डर दिली आणि तुम्ही काय म्हणताय, ते काम होईल का, बॉसने तुम्हाला जर म्हटलं तुम्ही काय म्हणता, एकतर यस म्हणता किंवा डेफिनेटली, सर्टनली, शुअरली. म्हणजे पॉझिटिव्ह जेव्हा तुम्ही अफर्मेशन देता, ते जे शब्द आहेत ना त्यालाच आपण काय म्हणतो, ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन. जसं शी विल डेफिनेटली जॉईन अस, तिच्या जॉईन होण्याविषयी आपण बोलतोय, ती नक्कीच आमच्यासोबत जॉईन होईल. डेफिनेटली म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यामध्ये आपल्याला दिसतो, डेफिनेटली, निश्चितपणे. आय विल शुअरली हेल्प यू, मी मदत तर करेन, मदत करण्याविषयी बोलतोय आपण, मी मदत तर करेन पण कशी करेल, शुअरली, नक्की करेन. ही इज सर्टनली कमिंग, तो निश्चितच येत असेल. यामध्ये मी काय केलं, येण्याविषयी सांगते मी त्याच्या, मात्र कसं, निश्चितपणे, तो नक्कीच किंवा निश्चितच येत असेल किंवा येत आहे. यामध्ये आपण कंटिन्युअस टेन्सचं वाक्य घेतलंय की तो नक्कीच येत आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट, एखादं काम, त्याविषयी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यायचा असतो, तर ते जे शब्द तुम्ही यूज करता त्या व्हर्बला दर्शवण्यासाठी की नक्की करेन, निश्चितच करेन किंवा यस, अशा पद्धतीचे शब्द जे असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन. तर नेक्स्ट आहे आपलं ॲडव्हर्ब ऑफ निगेशन म्हणजे नकारार्थी अव्यय आपण त्याला म्हणत असतो. जसं एक्सप्रेसेस अ निगेटिव्ह स्टेटमेंट ऑर डिनायल म्हणजे वाक्याला नकार दर्शवणारे अव्यय. मी म्हटलं नेवर, नो, नोवेअर, नीदर, नो लॉंगर असे जे शब्द असतात म्हणजे निगेटिव्ह रिस्पॉन्स देणारे. जसं एखादं काम असेल ते करण्यासाठी जेव्हा निगेटिव्ह शब्द यूज केले जातात, व्हर्ब विषयी निगेटिव्ह आपण असं यूज करत असतो, त्यांनाच आपण काय म्हणत असतो, तर निगेटिव्ह शब्द झाले तर ॲडव्हर्ब ऑफ निगेशन आपण त्याला म्हणणार. जसं मी म्हटलं एक्झाम्पलमध्ये, आय विल नेव्हर फॉरगेट धिस डे. आता मी भुलण्याविषयी, माझं जे आहे ना, मी विसरण्याविषयी सांगते की नेवर, कधीही नाही. निगेटिव्ह जे शब्द आपण यूज करतो, मी हा दिवस कधीही विसरणार नाही. शी डज नॉट लाईक स्पायसी फूड. आता तिच्या आवडण्याविषयी आपण बोलतोय की तिला आवडत नाही.
शी डज नॉट लाईक स्पायसी फूड, तिला तिखट पदार्थ आवडत नाही. ही कॅन हार्डली वॉक, आता तो क्वचितच चालू शकतो. आता यामध्ये सुद्धा हे हार्डली जे आहे ना, म्हणजे आपण याच्यासाठी यूज केलंय की तो चालूच शकत नाही असं म्हटलं तरी चालते. म्हणूनच आपण अशा पद्धतीचं सेंटेन्स घेतलं इथे की ही कॅन हार्डली वॉक, क्वचितच चालू शकतो. तर यामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी लपली आहे, त्यामुळे हे सुद्धा या कॅटेगरीमध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचे, जसं आपण याच्या अगोदरचा पार्ट शिकलो त्याच्या अपोजिट पार्ट हा राहणार आहे. ओके, चला लास्ट कडे जाऊ आपण, जे आहे इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब. तर याला आपण समजून घेऊ आणि मग जाऊया आपण पुढे होमवर्ककडे. नेक्स्ट पार्ट आहे आपला इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब, म्हणजे प्रश्न विचारणारे अव्यय. जसं मी म्हटलं पहिल्यांदा की याची डेफिनेशन आहे यूज टू आस्क क्वेश्चन्स अबाउट टाइम, प्लेस, रिझन, मॅनर ऑर डिग्री. प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे अव्यय. व्हाय असेल, वेअर असेल, वेन असेल, हाऊ, हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ फार. प्रश्न विचारण्यासाठी आपण याचा यूज करत असतो. वेन विल यू कम, तू कधी येणार. वेअर इज युअर बुक, तुझे पुस्तक कुठे आहे. व्हाय आर यू लेट, तू उशिरा का आला आहेस. प्रश्न विचारण्यासाठी आपण यांचा यूज केलाय. तर अशा पद्धतीनं आपण 9 टाइप्स पाहिले आपल्या ॲडव्हर्बचे आणि याला डिटेलमध्ये समजून देखील घेतलं. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. काही डाऊट असल्यास कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की मला सांगा. आणि सोबतच व्हिडिओ जर तुम्हाला अशा प्रकारचे आवडत असतील, तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकायचं असेल, तर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून कुठल्याही नवीन व्हिडिओचं अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. तर होमवर्क काय आहे बघा. होमवर्कमध्ये चूज द करेक्ट ऑप्शन सगळ्यात पहिले दिले मी, ही इज प्लेइंग हेअर. यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे कुठली कॅटेगरी आहे. नेक्स्ट आहे शी डज नॉट लाईक स्वीट. यामध्ये तुम्हाला चूज करायचं आहे. व्हाय आर यू टेकिंग टी, कुठल्या कॅटेगरीचं आहे बघायचं. कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला होमवर्क करून पाठवायचं आहे. होमवर्क नक्की करा, जेणेकरून तुम्ही कितपत होमवर्क करताय, तुम्हाला किती समजतंय, ह्या सर्व गोष्टी मला समजेल. या ठिकाणी आपण थांबू, भेटू इन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. उद्याला तुमची सिरीज चालू होत आहे, स्पीकिंगची सिरीज. डे 1ची सिरीज आहे, डे 1 आहे उद्याला. तर फर्स्ट डेचा व्हिडिओ तुम्हाला उद्याला येऊन जाईल. तर या ठिकाणी आपण थांबू. कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.